दरम्यान मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण न मिळाल्यानं तसंच सगळे सोयरे संदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यामुळे मनोज जरांगे आक्रमक झालेत। ते आज आपली भूमिका जाहीर करतील। या सगळ्याविषयी आज राज्यभरातल्या समन्वयकांसोबत जरांगे संवाद साधणार आहेत। सर्व समन्वयकांची ऑनलाईन बैठक होणार असल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा मनोज जरांगे यांचं आंदोलन तीव्र होण्याची दाट शक्यता व्यक्त होते। त्यामुळे मनोज जरांगे आजच्या बैठकीनंतर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अधिक माहिती देण्यासाठी रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, काय अंदाज व्यक्त होतात? आरक्षणाबाबतची भूमिका आज जाहीर करू हे जरांगेंनी स्पष्ट केलंय। ज्ञानदा, आपण पाहिलं की काल 10% स्वतंत्र आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं। मात्र मनोज जरांगे यांनी त्याचं स्वागत करत असल्याचं म्हटलं, पण काही मोजक्या लोकांचीच ही मागणी होती। त्यामुळे करोडो लोकांची मागणी ही ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं अशा प्रकारचे असल्याचं स्पष्ट त्यांनी केलं। आणि काल काहीसा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी नवीन आंदोलन उभं करण्याचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भात आज आंतरवली सराटीमध्ये 12 वाजता बैठक होणार आहे। काही प्रत्यक्षाने अप्रत्यक्षपणे ते समन्वयकांशी संवाद साधतील। काल रात्रभर त्यांना विविध फोन येत होते आणि ते देखील काही लोकांची मतं जाणून घेण्यासाठी फोन लावत होते। आंदोलनस्थळी हळूहळू लोक आता या ठिकाणी जमा व्हायला लागलेत। खरं तर पंचक्रोशीत ज्यांनी सुरुवातीला आंदोलन सुरू केलं होतं त्या गोदापट्ट्यातली लोक या ठिकाणी आता येऊ लागलेली आहेत। यानंतर राज्यभरातली समन्वय या ठिकाणी काही एकत्र येतील, काही त्यांच्याशी फोनद्वारे देखील संपर्क करतील अशी माहिती आहे। खरं तर या अगोदर जी मनोज जरांगेंचे आंदोलन झाले त्याचा एक अंदाज बांधला जात होता। मात्र यावेळेस मनोज जरांगे यांनी काल सुई काढल्यानंतर सलाईंची ते काही रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी करत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि याशिवाय अगोदरची 4 उपोषणं म्हणजे यासही 4 उपोषणं त्यांची कुठेतरी तब्येतीसाठी हानिकारक होती। डॉक्टरांचा देखील त्यांना तसा सल्ला होता। त्यामुळे ते पुन्हा परत उपोषणाला बसतील का याबद्दल साशंका आहे। याशिवाय पुन्हा मुंबईची वाट धरतील का? रस्त्यावरची लढाई यापूर्वीची जर बघितली तर कुठेतरी गावबंदी होती, रास्ता रोको आंदोलनं होती, अशा प्रकारची आंदोलन होती। यापेक्षाही काही वेगळं आंदोलन असणार आहे का हे आज या बैठकीमध्ये ठरेल। अर्थात मनोज जरांगे सुरुवातीला त्या ठिकाणी प्रस्तावना करून आपलं म्हणणं या ठिकाणी मांडणार आहेत। संपूर्ण जे समन्वयक आहेत किंवा गोदापट्ट्यातली जी महत्त्वाची लोक आहेत किंवा त्यांच्या अवतीभोवतीचे जे समन्वयक आहे या अगोदरपासून ते त्यांचा मित्रत्वाचा सल्ला घेत आलेले आहेत आणि त्यांची धोरणं ऐकून पुन्हा मनोज जरांगे आपल्या नवीन आंदोलनाची दिशा ठरवतील। एक मात्र नक्की आहे की मनोज जरांगे हे अंमलबजावणीच्याच अधिसूचना जी सरकारनं दिली त्याबद्दल कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी ते कायद्यात रूपांतर करण्यासाठीची काल हालचाली व्हायला पाहिजे होत्या असं त्यांचं आग्रही मागणी आहे आणि त्याबद्दल ते थोडेसे नाराज आहेत आणि त्यामुळं आंदोलनाबाबत ते आक्रमक आहेत। आजची दिशा ही 12 वाजता ठरेल। त्यानंतर पत्रकार परिषद होईल, संवाद होईल आणि त्यानंतर ती पुढची भूमिका स्पष्ट करतील। ज्ञानदा, धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।